विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. लक्षात घ्या, परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यामार्फत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जाहिरातीविषयी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नक्की तुम्हाला यातून फायदा होईल. तर लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी 25 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे आणि जी लास्ट डेट आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जर फॉर्म भरायचं असेल तर तुम्ही www.parbanidccbank.com या साईटवर जाऊन तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अप्लाय करू शकता. या ठिकाणी कोणकोणत्या पोस्ट आहेत, किती वॅकन्सी आहेत आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे ते बघून घेऊयात. लॉ ऑफिसर, ज्युनियर मॅनेजमेंट याचे एकूण 2 जागा आहेत. तुमचं LLB झालेलं पाहिजे आणि 50% मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळालेले पाहिजे. मिनिमम 2 वर्षांचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट एक पोस्ट आहेत. चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही झालेले हवेत. मिनिमम 2 वर्षांचा तुमच्याकडे अनुभव असला पाहिजे. त्यानंतर IT ऑफिसर बँकिंग यासाठी 4 जागा आहेत. तुमचं BE कॉम्प्युटर, BTech कॉम्प्युटर, BE इन इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन, BTech इन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन किंवा MCA जर झाला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. मिनिमम 2 वर्षांचा अनुभव तुमच्याकडे हवा. त्यानंतर IT ऑफिसर बँकिंग ग्रेड 2 ज्युनियर मॅनेजमेंट 6 पोस्ट आहेत. वरती जो क्वालिफिकेशन होतं तेच या ठिकाणी पाहिजे. या ठिकाणी वर्क एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही. त्यानंतर अकाउंटंट ग्रेड 2 2 जागा आहे. BCom झालेला पाहिजे. ॲटलिस्ट 50% मार्क तुमच्याकडे पाहिजे. 2 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. क्लर्क सपोर्ट स्टाफ 129 जागा. तुम्ही कोणत्याही ग्रॅज्युएट असाल परंतु 50% मार्क तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर कॅन्डिडेट हॅव्हिंग डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स, BCA और BSc और एनी इंजिनिअरिंग बॅच विथ मिनिमम 50% मार्क्स विल बी प्रिफर्ड. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन नील आहे. स्टेनोग्राफरसाठी 1 पोस्ट या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर सब स्टाफ पिऊनसाठी 5 जागा आहे. 10वी पास क्रायटेरिया आहे. सब स्टाफ ड्रायव्हर 2 जागा आहे. 10वी पास आणि तुमच्याकडे परमनंट लायसन्स हवं. यानंतर तुम्ही कोणतीही डिग्री घेतलेली हवी. 50% मार्क असणं गरजेचं आहे. तुम्हाला मराठी लिहिता बोलता वाचता आली पाहिजे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स हा जो प्रिस्क्राईब केला आहे तो मिनिमम आहे. यापेक्षा जास्त जरी असेल तरी या ठिकाणी चालणार आहे. प्रोबेशनरी पिरियड जे आहे तो 24 महिन्यांचा या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोबेशनरी पिरियडमध्ये फिक्स सॅलरी भेटेल. बँकिंग ऑफिसरसाठी 25,000, बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 साठी 21,000, क्लर्कसाठी 18,000 तर सब स्टाफसाठी 15,000 तुम्हाला प्रोबेशनरी पिरियडमध्ये सॅलरी भेटेल. अदर अलाउन्सेस या ठिकाणी कोणतेही तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर पुढे बघूयात. पे स्केल या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, तर बघून घ्या. त्यानंतर अप्लाय कसं करायचं तर लक्षात घ्या, 25 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. 10 डिसेंबरपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. सुरुवातीला ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन, पेमेंट ऑफ फीज आणि डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी तुमचा फोटो, लेटेस्ट फोटोग्राफ पाहिजे, सिग्नेचर पाहिजे. त्यानंतर रजिस्ट्रेशन कुठे करायचं तर parbanidccbank.com वर गेल्यानंतर अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करा. त्यानंतर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर तुमची जी माहिती आहे ती त्या ठिकाणी भरायची आहेत आणि शेवटी डॉक्युमेंट स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्यानंतर ह्या बारीक ज्या डिटेल आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. जर तुम्हाला याविषयी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट पाहिजे असेल तर जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यानंतर मिडल मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसर ग्रेड 1. सब्जेक्ट नॉलेज 50 प्रश्न असतील 100 मार्कांसाठी. रिझनिंग, इंग्लिश नॉलेज, जनरल अवेअरनेस विथ स्पेशल प्रेफरन्स ऑफ बँकिंग आणि क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड प्रत्येकी 25 प्रश्न 25 मार्कांसाठी. असे 150 प्रश्न आहेत 200 मार्कांसाठी. याची जी लँग्वेज आहे ती इंग्लिश असणार आहेत फक्त. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला जनरल अवेअरनेस आणि काय म्हणता येईल की बँकिंगविषयी तयारी करायची असेल तर लक्षात घ्या, सामान्य ज्ञानमधील महत्त्वपूर्ण जो कंटेंट असतो तो असतो चालू घडामोडी. त्यावर आपण डेली बेसिसवर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ घेऊन येत असतो. त्याकरता तुम्ही डेली करंट अफेअर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ज्यावर आपण चालू घडामोडींची तयारी करून घेत असतो. त्यानंतर ज्युनियर मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 सेम पॅटर्न या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर सब स्टाफ पिऊन यांकरिता या ठिकाणी बघू शकता इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी
30, 35 आणि 35 अशा पद्धतीने पॅटर्न आहे. 100 प्रश्न 100 मार्कांसाठी देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला 5 ऑप्शन असणार आहेत आणि या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग देखील आहे. 0.25 मार्क तुमचे या ठिकाणी कट होतील. ऑनलाईन एक्झाम होणार आहे. फक्त इंग्लिश लँग्वेज या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या, कॅन्डिडेट हॅव्हिंग टू स्कोर मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स फॉर बिंग शॉर्टलिस्टेड फॉर फर्दर पर्सनल इंटरव्ह्यू. त्यानंतर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूला देखील बोलवणार आहे. त्यानंतर बेसिक दोघांचे मार्क मिळून तुमचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. तसेच लक्षात घ्या, जिल्हा मध्यवर्ती बँक याकरिता आपण जेवढेही DCC बँक आहेत त्यांकरिता मटेरियल तयार केलं आहे ते आपल्याकडे आहे. यामध्ये तुम्हाला 19,000 प्लस प्रश्न तुम्हाला देत आहोत. 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहे. ते प्राईज आहे 499. हे मटेरियल परचेस करण्याकरिता ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यामध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, कृषी शिक्षक ज्ञान, ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक ज्ञान, अंकगणित बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, मागील परीक्षेत विचारलेले प्रश्नपत्रिका आणि इंग्लिश ग्रामर हे सर्व तुम्हाला भेटणार आहेत. या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही बाकीही एक्झामची तयारी करू शकता हे मटेरियल घेऊन. तसेच लक्षात घ्या, जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करा, ज्यावर आपण डेली अपडेट एक्झामविषयी अपडेट करत असतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.